अनधिकृतपणे सुरू असलेले स्टोन क्रेशर बंद करण्याची आडू गावठाण ग्रामपंचायतीची त्वरित मागणी। खाण खडी क्रेशर मालकाची गावकऱ्यांना धमकी। सदर खडी क्रेशर मालकाच्या मुख्य आवळण्याची गरज। पाटण तालुक्यातील आडू गावठाण ग्रामपंचायत अंतर्गत येत असणाऱ्या श्री रणजित तुकाराम पाटील यांचे स्टोन क्रेशरमुळे गावातील नागरिकांना विविध समस्याला तोंड द्यावे लागत असून हे स्टोन क्रेशर बंद करावे अशी मागणी आडू गावठाण येथील सरपंच व सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत आडू यांच्या वतीने पाटण तहसीलदार यांना मंगळवार दिनांक 18 रोजी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात असे म्हटले आहे की आडू गावठाण ग्रामपंचायत हद्दीत श्री रणजित तुकाराम पाटील यांनी क्रेशर चालू केलेले आहे। सदर क्रेशरसाठी ग्रामपंचायत ना हरकत दाखल्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेवेळी 2 वेळा अर्ज दिले होते, परंतु सदर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कोणताही निर्णय झालेला नसतानाही त्यांनी अनधिकृतपणे खडी क्रेशर चालू केले। अनधिकृतपणे सुरू केलेल्या क्रेशरचा त्रास गावाला होत आहे। तसेच गावामध्ये 12वी पर्यंत शाळा असून या शाळेशेजारून सदर खाण मालकाने रस्ता सुद्धा केला आहे। त्या रस्त्यामुळे अवजड वाहनांच्या ये-जा करण्यामुळे प्रचंड प्रमाणात शाळेच्या आवारात धूळ व वाहनांच्या कर्कश आवाजामुळे शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अयोग्य झाले आहे। तसेच अतिशय गांभीर्याची बाब म्हणजे क्रेशर शेजारील खाणीमध्ये बेकायदेशीररित्या मोठे सुरुंग लावल्यामुळे त्या सुरुंगाचे दणके गावासह आजूबाजूच्या 3 किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना बसत असून सुरुंगामुळे अनेक घरांना तडे व चिरा गेलेल्या आहेत। क्रेशर पासून गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। तरी सदर बाबीचा आपण गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आम्हाला नाईलाजाने उपोषण करावे लागेल असे देखील पाटण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे। आडू गावच्या सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचा एक विचार घेऊन जो हा खडी क्रेशरला रस्ता दिलेला होता, तो रस्ता LNT कंपनीला आम्ही राष्ट्रीय महामार्गाला अडचण नको किंवा असणाऱ्या प्रशासनाला एक आमच्याकडून सहकार्य म्हणून गावात क्रेशर झाल्यानंतर त्या क्रेशरच्या माध्यमातून गावाची किंवा तालुक्याची सुविधा वाढावी, ह्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकमतानं फक्त आणि फक्त LNTसाठी तो रोड दिलेला होता। आणि तो रोड देताना ह्या जो त्यांचा ठेकेदार आहे, ज्यांनी तो खाण चालवायला घेतली होती, कंपनीला खाण दिली, त्या खाणी मालकानं शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्हाला हा रस्ता मी दोन वर्षात काम संपल्यानंतर मोकळा करून देतो असं प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं होतं। पण आज मितीला पेरणीचं अखेरीचं दिवस आलेनं सर्व शेतकरी बांधव आपापल्या शेतात काम करत असताना हा अनधिकृत वाहनं नेऊन आणि प्रत्येक शेतकऱ्यांना दमदाटी देऊन तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन आणि अशा प्रकारच्या त्यांनी 3-4 वेळा कारवायासुद्धा शेतकऱ्यांच्यावर आणि सामान्य लोकांच्यावर केलेल्या आहेत। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनानं करून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एवढीच आमची कळकळीची विनंती। नमस्कार, मी चंद्रकांत शिर्के, आडू ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशन प्रांतसाहेब यांना एक निवेदन दिलं होतं की सदरचा रस्ता हा आमच्या 7-12तून गेलेला रोड आणि आम्हाला तो रोड नकाशाबाजी नको आहे। तरी हे रणजित पाटील हा रोड नकाशाबाजी त्यांना करायचे आहेत आणि आमच्या 7-12तून जाणार रस्ता आम्ही शेतकऱ्यांना कधीही अडवलेला नाही। हा माणूस वरती जाऊन बिझनेस करत आहे आणि LNT कंपनीचं काम संपल्यानंतरही हा माणूस स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी हा रोड यूज करतो आणि या रस्त्याचा मोबदला कसलाही न देता लोकांना खोटे नोटरी दस्त करून 1-2 लोकांचं खरेदीपत्र केलेलं आहे आणि लोकांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे। तर प्रशासनाने या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करतो। आडू गावठाण ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु देण्यात आलेल्या निवेदनाला पाटणचे तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता गावात येऊन क्रेशर मालक व कॉन्ट्रॅक्टर यांना पाठीशी घालून गावाला टोटली बेठीस धरून गावातील सर्व जागा मालक व शेतकऱ्यांनी बंद केलेला रस्ता पुन्हा चालू करण्याचा घाट यांनी रचला असल्याचे मत आडू गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। माननीय तहसीलदार साहेब पाटण यांना आमच्या आडू ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामपंचायत आडू गावठाणच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं की आमच्या गावामध्ये असणारं अनधिकृतपणे चाललेलं क्रेशर हे तात्काळ बंद करावं। त्या क्रेशरच्या त्रासामुळे गावातील बऱ्याचशा घरांना तडे गेलेले आहेत। शिवाय क्रेशरचा जो रस्ता आहे तो आपल्या आडू हाटपूरच्या शेजारून गेलेला असल्यामुळे गावातील लोकांना तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या क्रेशरपासून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा आवाजामुळे किंवा धुळीमुळे
बऱ्याचशा प्रमाणात त्रास होत आहे. तरी त्या प्रशासनानं तात्काळ हे क्रशर बंद करावं यासाठी आम्ही आमच्या गावच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिलं होतं. पण त्या निवेदनाला तहसीलदार साहेबांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता परस्पर आज या रोजी आडूमध्ये येऊन त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार व क्रशर मालकाच्या पाठीशी घालून गावाला टोटली वेठीशी धरून हा रस्ता जो आम्ही बंद केलेला आहे तो पुन्हा चालू करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. याबद्दल प्रशासनानं वरिष्ठ पातळीवर आमच्या गावाला न्याय द्यावा.